ओम नमः शिवाय. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या 9 रूपांची सेवा करायची असते. त्याच्याचबरोबर आपल्या कुळदेवीची सुद्धा सेवा करायची आहे. प्रत्येक दिवशी देवीचं एक नवीन रूप आहे. प्रत्येक दिवशी देवीचं एक नवीन रूप असतं. देवीच्या तेवढ्याच माळी पण असतात आणि 9 नैवेद्य सुद्धा असतात, जे आपल्याला अर्पण करायचे असतात. देवीच्या या उत्सवामध्ये कन्यापूजन, हवन, त्याचबरोबर अखंड दिवा आणि घटस्थापन या महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. त्याच्यामधलीच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखंड दिवा. आपल्याला आपल्या कुळदेवीसमोर अखंड दिवा लावायचा असतो. आता हा जो अखंड दिवा आहे, हा कसा लावायचा, कुठल्या दिशेने लावायचा आणि दिवा लावल्यावर कुठला मंत्र म्हणावा, याच्या संदर्भातच आजची माहिती असणार आहे. सगळ्यात आधी सांगते, तुम्ही विधवा असाल तरी तुम्ही अखंड दिवा लावू शकता. त्यात काहीच अडचण नाहीये. तसेच जर तुम्ही प्रेग्नंट असाल तरीसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. त्याचबरोबर, ताई आम्ही कधी अखंड दिवा लावलेला नाहीये किंवा मी घटस्थापना करत नाही, पण मी अखंड दिवा लावू शकते का? तर हो, तुम्ही अखंड दिवा लावू शकता. या 9 दिवसामध्ये आई भगवती ही राक्षसाचा वध करत असते. तिच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावता, त्या कालावधीमध्ये तुम्ही केलेली सेवा ही तुमच्यासोबत अनंत काळ टिकते. संपूर्ण नवरात्रीमध्ये प्रत्येक स्त्री, मग ती नोकरी करत असो किंवा गृहिणी असो, आपल्या आपल्या पद्धतीने देवीची सेवा करतेच. नवरात्रीत अखंड दिव्याला विशेष महत्त्व आहे. नवरात्री देवीच्या 9 रूपांची पूजा होते. 9 नैवेद्य अर्पण केले जातात. 9 माळी वाहिल्या जातात आणि त्याचप्रमाणे अखंड दिवा देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर तुम्ही विचाराल, ताई आमच्याकडे असं कधी केलेलं नाहीये किंवा ताई आम्ही वेगळे राहतो, तर आम्ही हा दिवा लावू शकतो का? तर हो, तुम्ही हा दिवा लावू शकता. दिवा लावून अखंड दीप प्रज्वलन करूनही काही नुकसान होणार नाही. या या उलट तुम्ही जी काही सेवा करणार आहात, त्याला अग्निदेवता साक्षी असणार आहेत आणि ती सेवा अनंत काळ तुमच्यासोबत असणार आहे. तर चला बघूया नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा. सर्वप्रथम जर तुम्ही घटस्थापना करणार असाल, तर जिथे घटस्थापना कराल त्या जागेच्या समोर अखंड दिवा ठेवला जाईल. पण ज्या महिला घटस्थापना करीत नाहीत त्याने देवासमोर अखंड दिवा लावावा. अखंड दिवा लावताना लक्षात ठेवा की दिव्याचा स्पर्श डायरेक्ट जमिनीशी होऊ नये. त्यासाठी तुम्ही छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग ते वापरू शकता आणि त्यावर दिवा ठेवावा. घटस्थापना करताना अखंड दिवा लावताना दिव्याच्या खाली अष्टदळ कमळ काढण्याची प्रथा असते. काही लोकांना अष्टदळ कमळ काढणं शक्य होत नसेल, तर त्यासाठी तुम्ही गुगल सर्च करून फोटो बघून अष्टदळ कमळ काढू शकता. काही ठिकाणी तांदळाने तर काही ठिकाणी कुंकवाने अष्टदळ कमळ काढतात. ज्या पद्धतीने तुम्हाला सोयीस्कर वाटेल, सोपे वाटेल, तर त्या पद्धतीने तुम्ही हे काढायचे आहे. अष्टदळ कमळ काढून झाल्यावर आता तुम्हाला याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि तो दिवा ठेवायचा आहे. आणि दिवा तुम्ही कसलाही म्हणजे तांब्याचा, चांदीचा, पितळेचा असा कोणताही घेऊ शकतात. पण दिवा मात्र खोलगट असला पाहिजे. कारण आपण जो हा अखंड दिवा लावणार आहोत, तो 9 दिवस पेटला गेला पाहिजे आणि त्यात व्यवस्थित तेल भरपूर बसलं पाहिजे. असा दिवा आपल्याला घ्यायचा आहे. दिव्याची वात ही देवाकडे आली पाहिजे. आणि वात घेताना तुम्हाला जर अंदाजे कळत असेल की किती वात लागेल, तर तुम्ही तेवढी वात घ्यायची. जर नाही, तर सव्वा हात कापसाची वात घ्यायची आहे. वात उरली तरी काही हरकत नाही, पण कमी नको पडायला. नाहीतर तुम्ही विकतही ती वात घेऊ शकता. जर तुम्ही वात घरी बनवत असाल, तर आपल्या घरच्या वाती एकाला एक जोडून अशी मोठी वात करून घ्यायची आहे. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे एक खास कारण आहे. अखंड दिवा लावताना आपण देवीची अखंड कृपा आणि तेज आपल्या घरात कायम राहो अशी भावना ठेवतो. बरोबर? भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल, तरीही दुर्गा सप्तशती पाठ, श्री सूक्त पठण किंवा इतर देवीची सेवा करताना अखंड दिव्याचे महत्त्व खूप आहे. दीप हे तेजाचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीमध्ये वायुमंडलात देवीचे शक्तितत्व प्रबल असतात. अखंड दिव्याच्या ज्योतीमुळे या शक्तिमय लहरी आकृष्ट होतात आणि त्या तुमच्या घरात सतत प्रसारित होत असतात. त्यामुळे अखंड दिवा प्रज्वलित केल्याने देवीचे तेज आणि शक्ती आपल्या वास्तूत सातत्याने वास करते. काही वेळा आपण देवघरात आधीपासून दिवा लावलेला असतो, तरीही नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायचा असतो. कारण हा दिवा देवीच्या स्मरणार्थ आणि तिच्या अखंड कृपेचं प्रतीक असतो. आपण कुठलीही सेवा करताना दिव्याच्या साक्षीने ती सेवा करतो. दीप प्रज्वलन हेही अग्निदेवतेचे साक्ष मानले जाते. अग्नी हे पवित्रता आणि शक्तीचे प्रतीक आहे.
अखंड दिवा म्हणजे देवीचे सतत स्मरण आणि तिची अखंड कृपा आपल्या जीवनावर सतत राहो अशी भावना असते. म्हणूनच नवरात्रीमध्ये या दिव्याला खूप महत्त्व दिले जाते. तर तुम्हाला असाही प्रश्न पडेल की हा दिवा लावताना कोणतं तेल वापरायचं? तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताना तिळाचं तेल वापरणं खूप महत्त्वाचं आहे. तिळाचं तेल पवित्र मानलं जातं आणि देवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम आहे. तिळाचं तेल तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल. आता ज्यांची परिस्थिती नाहीच हे विकत घ्यायची तर काही हरकत नाही. पण जर तुमची परिस्थिती असेल चांगली तर नक्कीही तुम्ही तिळाच्याच तेलाचा दिवा लावायचा आहे. तिळाचं तेल वापरून दिवा लावण्याचा एक खास फायदा असाही मानला जातो, जर तुमच्यावर शनी महाराजांची वाईट दृष्टी असेल, तर नवरात्रीमध्ये अखंड दिव्यासाठी तिळाचं तेल वापरल्यास ती दृष्टी चांगल्या दिशेने बदलते. शनीच्या अशुभ प्रभावापासून सुटका होते आणि त्यांची कृपा आपल्यावर कायम राहत असते. अखंड दिवा लावल्यावर एक मंत्र म्हणायचा असतो. तो तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल. तो म्हणजे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे. आणि म्हणजे आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आणि मंत्र म्हटल्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि फूल पण अर्पण करायचं आहे. अखंड दिवा लावताना त्याची नियमितपणे काळजी घेणं खूप फार महत्त्वाचं आहे. दिवा चालू आहे की नाही हे सारखं बघत राहावं आणि तो व्यवस्थित तेवत असल्याचं खात्री करावी. जर काजळी जमली असेल तर ती स्वच्छ साफ करून दिव्यामध्ये पुरेसं तेल भरावं. कधी कधी दिवा शांत होऊ शकतो म्हणजेच विझू शकतो. उदाहरणार्थ तेल संपलं असेल किंवा त्याची काजळी जमली असेल, अशा वेळी दिवा शांत होऊ शकतो. तर अशा वेळी देवाकडे माफी मागून परत एकदा दिवा प्रज्वलित करावा. यानंतर दिव्याची वात कशा दिशेला किंवा कोणत्या दिशेला ठेवावं हेही विशेष महत्त्व आहे. जर तुमच्याकडे गोल दिवा असेल आणि त्याची वात वरच्या दिशेला असेल तर ती थेट भगवंताकडे जातं असं मानलं जातं. जर वात उत्तर दिशेला असेल तर लक्ष्मी प्राप्ती होते म्हणजेच धन आणि समृद्धीचा लाभ होतो. दक्षिण दिशेला वात ठेवू नये कारण ती यमाची दिशा मानली जाते. पश्चिम दिशेला वात ठेवल्यास समाधान प्राप्त होतं जे अत्यंत महत्त्वाचं आणि अनमोल आहे. आणि पूर्व दिशेला वाट ठेवल्यास सुखप्राप्ती होते ज्यामुळे आयुष्यात आनंद आणि शांती मिळते. थोडक्यात दक्षिण दिशेला टाळून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला दिव्याची वात ठेवू शकता. घटस्थापनेच्या समोर दिवा ठेवण्याची दिशा आणि स्थान पण महत्त्वाचं आहे. तर तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या साईडला ठेवला जातो म्हणजेच डाव्या बाजूला ठेवला जातो आणि तुपाचा दिवा हा जो आहे तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवला जातो. जर तुम्हाला हे लक्षात ठेवणं कठीण जात असेल तर तुम्ही दिवा हा सरळ घटस्थापनेच्या मधोमध किंवा समोर ठेवू शकता. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महादेवांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.